भाजपकडून तिकीट न मिळालेल्या इच्छुक उमेदवारांची खदखद आता समोर येत आहे। बाळे येथील प्रभाग क्रमांक 5 मध्ये निष्ठावंतांची बैठक पार पडली। या बैठकीत आमदार देशमुख यांचे समर्थक राजू आलुरे यांचे तिकीट कापण्यात आल्यानं त्यांना अश्रू दाटून आले। यावेळी मराठा समाजाचे नेते राम जाधव यांनी जोरदार भाषण केलं। आता हे भाषण व्हायरल होत आहे। मराठा समाज मोठा असल्यामुळे मराठा समाजाला एक तिकीट द्यावी असं मी मालकाला विनंती केली होती आणि मालकांना मी गवळीताई यांना अशा एक दोन नावं मी दिलं होतं। मालकांनी सुद्धा म्हणले होते की मी याच मराठा समाजाला तिथे तिकीट देणार आहे। पण या सोलापूर शहरामध्ये एक जो राज्यकर्ता आहे, जो आत्ताच प्रवेश घेतलाय, आमदार जो एक शहर मध्येचा आमदार आहे, जो प्रभाग 7 मध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून 2012 पासून कायम मराठा समाजाचा ज्यांनी वापर केलाय त्या देवेंद्र कोटे यांनी 2012ला राजाभाऊ खराडे यांचं त्यांनी वापर केले, त्यानंतर अमोलबापू शिंदे यांचा वापर केले। मराठा समाजाचं आज एक प्रमुख तालमीच्या एका समाजाच्या नेत्याचा तो वापर करत आहे आणि आज बायात सुद्धा राजा बॉलर असतील, डेपी असतील आणि एक मराठा समाजाचं तिकीट तिथं आमदार विजय देशमुख यांनी फायनल केलं होतं। पण शेवटच्या मोमेंटला त्यांनी त्या सर्वांचं तिकीट कट केलं। ज्या मराठा समाजाचं या महाराष्ट्रात पहिला ओबीसीसाठी मोर्चा आम्ही काढला होता, त्यास महाविकास आघाडीची तिथं सत्ता होती। जो भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा एवढे बंदोबस्त नव्हतं, एवढं त्या मोर्चाला महाविकास आघाडीने तिथं बंदोबस्त दिला होता। त्यावेळेस राजा बॉलरीने 1000 ते 1500 लोक घेऊन मराठा मोर्चाला तिथं पाठिंबा दिला होता। ज्यावेळेस आम्ही टायर जाळले होते, पवन आलोर असतील, हे कायम डेपी असतील, हे कायम आमच्या सोबत तिथं उभा राहिलेले आहेत। आज राजाभाऊवर जे अन्याय झालेला आहे त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन राजाभाऊच्या मागे खंबीरपणे उभं तिथं राहणं गरजेचं आहे। जरी उद्या राजाभाऊने अपक्ष उभारल्यानंतर प्रत्येकाची ती जबाबदारी आहे की प्रत्येकाने एक 10-15 जणांची टीम तिथं करण्याची गरज आहे। प्रत्येकाने बाबा एक 10-15-20 आपलं वोट जे मतदार आहे तिथं मतदार केंद्र आणून तिथं मतदान करून जे ह्या शहर उत्तर मध्ये जो मध्याचा आमदार ज्यांनी लक्ष घालून हा मराठा समाज असतील, इतर समाजाचा जो वापर करत आहे, अशा वृत्तीला हे करण्यासाठी आपण एकत्र येऊन राजाभाऊला अपक्ष म्हणून तिथं महापालिकेत पाठवावी ही मी सगळ्यांना विनंती करतो।